मिनटं बाळा, एकच मिनटं माझ्या बाळा. रामकृष्ण हरी. माझ्या सोबत हे हरिभक्त परायण संभाजी महाराज आहेत, राहणार डेरिवली. आत्ताच महादेव भुसनर यांच्या घरच्या गणेश पूजनाची यांच्या कृपादृष्टीने त्याचं सहकार्य झालं. खूप छान माऊली. आणि अशा या भगवंताचा नाही कृष्ण उभं बोलायचं. हां, कारण आपला मंत्र बघा काय, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद कृष्ण भक्त. एकच शब्द पूर्ण लिहायचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आमची ही छोटी ताई पण आली. एकदा बोला रामकृष्ण हरी बाळा. रामकृष्ण हरी. माझ्या ताईला पण बोला रामकृष्ण हरी. माझ्या बाळा रामकृष्ण. खूप छान, खूप छान माऊली. एक 30 सेकंद बाळा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अजून एक. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, पायी विसावले मन, पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. याचा अर्थ काय? धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. यांच्या संतांच्या रूपानं आज आमचा धन्य दिवस झाला. झाले संतांचे, झाली पापा तापा तुटी, म्हणजे आमच्या मागचा जो काही ताप आहे, पीडा आहे, इडा आहे, किडा आहे, सगळं निघून जातं. दैन्य गेले उठा उठी, म्हणजे आमची जी पीडा आहे ती लगेच जाते निघून. तुका म्हणे जीव, तुका म्हणे ठेवा नाही उजळणीवर. मग एकदा अभंगाचं तुटलं ना, मग तो सह्य नाही. रामकृष्ण विठ्ठल. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, पायी विसावले मन, पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा. तुकारामाच्या कृपादृष्टीने ह्यांचं आपल्या इथं पाय लागलं. तोची दिवाळी दसरा आज आमच्याकडे दसरा झाला. आज आमची दिवाळी आहे. तर आमच्या या हरिभक्त परायण संभाजी महाराज पाटील राहणार डेरवली यांच्या शुभ हस्ते आमच्या या रामनामाच्या सेवाला कृष्ण नामाचा लाभ दिलेला आहे. खूप छान माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. राम एकदा बोला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. बघा आपलं बाकायदा हे 2 हे काढले, गुमास्ता काढले. हे आपल्या दिंडीच्या सामानाचं रीतसर आपलं काढून घेतलं. आणि हे रामनाम केंद्र. हे काय इथं बघा काय लिहिलंय, कुठे गेलं हे? रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा नाम सागर लेखन केंद्र. नामाचा सागर बघा इथं लिहत. किती लिहिणार माहीत नाही. आज जिवंत आहे, आज लिहायचं. मला माहीत नाही हे किती वया भरतील, पण आज जिवंत आहे ना, आज मी लिहिणार. खूप छान माऊली. राम